मी जे रेक्झिन टाकलेलं होतं ते मी आता धुवायला टाकलेलं आहे, कारण 2-3 दिवसापासून ते अजिबात काढलेलं नव्हतं. तर आता मी पटपट आवरून घेते सगळं आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. ओके. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? सो आता वाजले आहेत 5:30 आणि आज बाळ अजिबात झोपलेले नाही आहेत. आणि तुम्हाला मी रूमची हालत दाखवते सगळ्यात आधी. सो हे बघा, हॉलमध्ये खेळणं सुरू आहे सध्या. तर आता म्हटलं ते तिकडे खेळत आहेत, तर म्हटलं चला आपण थोडं आवरून घेऊया, कारण आज मी रूम अजिबात क्लीन केलेली नाही आहे, पुसलेली पण नाही आहे, कारण बाई आली बट मी झोपलेली होती त्याच्यामुळे क्लिनिंग झालेली नाही आहे. तर चला मी पटकन आवरून घेते, कारण मला कसं तरी वाटतं. मी जे रेक्झिन टाकलेलं होतं ते मी आता धुवायला टाकलेलं आहे, कारण 2-3 दिवसापासून ते अजिबात काढलेलं नव्हतं. त्याचं कसं ते सुसू वगैरे करतात तर त्याचा स्मेल वगैरे येतो, त्याच्यामध्ये मी ते धुवायला टाकलेलं आहे. आणि आता मी बेडशीट टाकलेली आहे. याला तुमच्याशी बोलायचं आहे. हाय कर, हाय कर, हाय. तर आता मी पटपट आवरून घेते सगळं आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. तुला काढता येते ना? खाली बस बरं प्लीज, मला हेल्प करशील थोडी तरी? पकड. या माझी ताकद नाही पुरत आहे. तर आता मी ते सगळी बेडशीट आणि उशीच्या कवर वगैरे सगळ्या काढून घेतल्या आणि त्या धुवायला टाकते आहे. आणि आता मला रूमसुद्धा पुसायची आहे, कारण आज तिने काही रूम पुसली नव्हती. तर इथे अशीच माझे दिवसभर सगळे कामं सुरू असतात, ते काही संपत नाही, कारण 2-2 मुलं म्हटलं म्हणजे खूप भारी जातं. त्याच्यानंतर हे बघा माझी छोटीशी बाल्कनी तर अशा पद्धतीचे झाडं मी लावलेले आहे छोट्याशा बाल्कनीमध्ये. आणि मला असं वाटतं किती झाडं लावू आणि किती नाही, इतकी झाडं आवडतात मला. तरी मला जेवढी लावता आली ना तेवढी मी इथे लावलेली आहे. आणि आता तरी ऊन येते, कधी कधी तर ऊनसुद्धा येत नाही, म्हणजे शक्यतो झाडांना माझ्या ऊन लागत नाही. त्याच्यामुळे मी फुलं झाडं जी आहेत ती लावलेली नाही, जी शोची झाडं आहेत, जी इनडोअर प्लांट्स आहेत तीच लावलेली आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळी रूम क्लीन करून घेतली. जेव्हा पूर्ण रूम क्लीन होतं ना तेव्हा इतकं भारी वाटतं, तुम्हाला काय सांगू. बट थोड्या वेळातच रूम जशी होती आधी तशीच होऊन जाते, बट ते करावं तर लागतेच. ते केलं नाही तर आपल्याला चांगलं नाही वाटत. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आता, आणि दोघांना झोपून पण दिलं मी. आणि आता बघा किती वाजले, 6:45. 6:45 वाजलेले आहेत. आणि सगळा दिवस असाच गेला. आणि आता छान दिवा वगैरे लावायचा आहे देवाजवळ. आता तर मी काही आराम वगैरे करणार नाही, कारण रात्र झाली. बाहेर तुम्ही बघू शकता अंधार पडायला आलेला आहे, ऑलमोस्ट दिवस संपत आलेला आहे. तुम्हाला दाखवते, मी दोघंही झोपलेले आहेत. हे बघा, मी झोपून दिलं त्यांना, कारण ते जागे असले की काहीच करू देत नाही मला. सो आता मी असा विचार करत होते की मस्त अद्रकचा गुळाचा चहा बनवते. मला गुळाचा चहा प्यायची खूप इच्छा होत आहे आणि खूप थकल्यासारखं वाटतंय आज. तर आज मस्त गुळाचा चहा बनवते आता थोड्या वेळात. आणि छान चहा घेते आणि मग दिवा वगैरे लावते देवाजवळ. तेच मग आपलं स्वयंपाक, जेवण, तेच कामं रोजची. माझी बाल्कनी छान दिसते ना, बघा कशी वाटते. आलं गवती चहा.
माय फेवरेट. चहाला मसाला सगळा अवेलेबल असतो ना, गवती चहा आणि अद्रक, तेव्हाच चांगला लागतो. त्याच्याशिवाय मला चहा आवडतच नाही. आलं ठेचून घेते आधी. गुळाचा चहा बनवते. मोस्ट ऑफ द टाइम मी साखर अवॉइडच करते. गुड. चहात न टाकता आपण याला कपामध्ये टाकूया, म्हणजे चहा फुटणार नाही. मी तरी असंच बनवते, कारण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सगळं केमिकलयुक्त आलेलं आहे. त्याच्यामुळे आता चहामध्ये गोड जर टाकला तर लगेच चहा फाटतो. त्याच्यामुळे कपात टाकून त्याला मिक्स करते. छान शिजवून घ्यायचं आधी. त्याच्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी वगैरे सगळं करून घेतलं, कारण आज मला बनवायचे होते शेंगोडे. चहा वगैरे घेऊन घेतला आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आणि विदर्भातल्या लोकांना माहितीच असेल शेंगोडे म्हणजे काय आहे, आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी एकदा डिटेल्ड रेसिपी शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला कमेंट करा तसं, तर मग मी तशी रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. त्याच्यानंतर शेंगोळे वगैरे सगळं बनवून घेतलं, आणि बघा तुम्हीच बघितलं ना कसा दिवस माझा निघून जातो. अगदी आराम करायला सुद्धा मला वेळ भेटत नाही. म्हणून एक बाळ असो की 2 बाळ असो, सेमच असतं सिच्युएशन. फक्त 2 बेबी असल्यावर थोडी मेहनत जास्त करावी लागते, प्रत्येक काम डबल करावं लागतं. आणि ज्यांना ट्विन्स बेबी आहे ते माझ्याशी रिलेट करू शकतात. सो अशा प्रकारे मी शेंगोळे वगैरे बनवून घेतले. अगदी सिंपल रेसिपी आहे शेंगोळ्यांची. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. मसाल्याचे शेंगोळे बनवू शकता, साधे शेंगोळे बनवू शकता. आणि मी जे शेंगोळे बनवते आहे ना, ते झटपट होणारे शेंगोळे, आणि मी ते डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता, बट त्याला थोडा वेळ लागतो, थोडे पेशन्स ठेवावे लागतात. आणि मला लागलेली आहे भूक, कारण दिवसभर कामं करून इतकं थकून जातं, आणि कामं आवरता आवरताच पूर्ण एनर्जी संपून जाते. आणि गरम गरम शेंगोळे खाण्यात जी मजा आहे ना, ते कुठेच नाही आहे. म्हणून मला मस्त गरम गरम बनवून मस्त गरम गरम शेंगोळे खायचे होते. तर अगदी सिंपल रेसिपी आहे, मी तुमच्याशी कधीतरी शेअर करेल नक्कीच. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. मी माझ्या पद्धतीचे तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल आणि मला सांगाल कसे लागतात ते. तर अशा पद्धतीने माझे शेंगोळे मस्त रेडी झालेले आहे, आणि तुम्ही बघू शकता कलरही इतका सुंदर आला आहे. आणि असं झालं आहे की कधी खाते आणि कधी नाही. तर मस्त शेंगोळे बनवून घेतले, आणि आता मस्त मी शेंगोळे एन्जॉय करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घ्या. चलो बाय, टेक केअर.